साबुदाणा न भिजवता कोणतीही पूर्वतयारी नसताना अगदी पटकन बनणारी ही उपवासाच्या धिरड्याची रेसिपी आहे। एकदम जाळीदार, चवीला अप्रतिम लागणारं आणि पटकन बनणारं असं हे धिरडं आहे। विशेष म्हणजे हे खाल्ल्यानंतर तुम्हाला हलकं वाटेल, जड वाटणार नाही। बनवायला सोपं आणि बघा एकदम जाळीदार बनलेलं आहे। तर बनवूयात उपवासाचं धिरडं। हे धिरडं बनवण्यासाठी 1 वाटीभर साबुदाणा घेतलेला आहे। सर्व साहित्य मोजून घेतल्यामुळे आपली जी ही धिरड्याची रेसिपी आहे ती परफेक्ट बनेल। मी इथे छोट्या वाटीचा उपयोग केलेला आहे। कपाने मोजलं तर अर्धा कप एवढं ह्या वाटीमध्ये साहित्य बसतं। शेंगदाणे, साबुदाणा आणि भगर किंवा वरई हे सर्व 1-1 वाटी घ्यायचं आहे। भगर आपण 1 ते 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत। पाणी काढून हे साईडला ठेवूया। आता गॅसवर पॅन ठेवलाय। पॅन छान तापला की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि मध्यम गॅसवर 2 ते 3 मिनिट साबुदाणा छान भाजून घ्यायचा। साधारणपणे 3-1 मिनिटांनी साबुदाणा व्यवस्थित भाजला गेलेला आहे। बघा तडतडायला लागलाय। गॅस बंद करायचा आणि एका प्लेटमध्ये हा साबुदाणा आपण काढून घेऊयात। आता गॅस परत ऑन केला आहे आणि शेंगदाणे सुद्धा आपण 2 ते 3 मिनिट खमंग भाजून घेऊयात। शेंगदाणे भाजत असतानाच मी त्याच्यामध्ये 2 हिरव्या मिरच्या घालणार आहे, म्हणजे मिरच्या सुद्धा ह्या शेंगदाण्यासोबत भाजल्या जातील। इथे मी एका वाटीला थोडेसे शेंगदाणे जास्त घेतलेले आहेत। ते भाजल्यानंतर आपण चटणी बनवताना वापरणार आहोत। तर थोडेसे शेंगदाणे काढून घेतलेले आहेत, थोडंसं ओल्या नारळाचे काप, 1 हिरवी मिरची, साधारणपणे अर्धा चमचा जिरं आणि अर्धा लिंबाचा रस, चवीनुसार मीठ। आता हे मिक्सरमध्ये फिरवून घेऊयात आपण। फिरवल्यानंतर परत थोडंसं पाणी घालायचं आणि ह्याची पेस्ट बनवून घ्यायची। हे एखाद्या भांड्यात काढून घेऊया आणि थोडंसं पाणी मिक्स करून ठेवूया साईडला। आता चटणीसाठी बनवूया तडका। तडक्यासाठी एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलं आहे, त्याच्यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा लाल मिरची पावडर आणि 1 हिरव्या मिरचीचे तुकडे घातले। तर आपला तडका लावून घेऊ चटणीला। आपली चटणी तयार आहे। आता बनवूया आपण धिरडं। धिरड्यासाठी मगाशी भाजलेला साबुदाणा आणि शेंगदाणे मिक्सरच्या भांड्याला लावूया आणि भगरसुद्धा घालूया। आपण ही भगर फक्त चटणी बनवेपर्यंत साईडला ठेवली होती भिजवून। साबुदाणा आणि शेंगदाणे भाजून घेतल्यामुळे हे पटकन बारीक होतील आणि ह्याला भिजवण्याची गरज राहणार नाही, त्यामुळे ही धिरड्याची रेसिपी पटकन बनते। आता आधी कोरडं फिरवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये साधारणपणे त्याच वाटीने 2 वाट्या पाणी घालायचे। चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि परत मिक्सरला लावून बारीक करून घेऊया। चमच्याने मात्र ढवळून घ्यायचं। तर आपण बारीक करून घेतलं। हे एकदम पेस्ट बनवायची नाही आहे आपल्याला। एखाद्या भांड्यामध्ये काढून घेऊया आणि ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आपल्याला। साधारणपणे डोशाला बनवतो त्या बॅटरपेक्षा थोडंसं घट्ट आपण बनवणार आहोत आणि तुम्हाला जर ह्याचे कुरकुरीत डोसे बनवायचे असतील तर अजून मिक्सरला पाणी घालून फिरवायचं आणि ज्याप्रमाणे डोशाचं बॅटर बनवतो तसं बनवायचं। ह्याचे डोसेसुद्धा खूप सुंदर बनतात। आता मी ह्या बॅटरमध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे, थोडीशी जिऱ्याची पावडर आणि 1 बारीक चिरलेली हिरवी मिरची। पाणी घालून व्यवस्थित बॅटर बनवलं आहे। आलं घालायला विसरले होते, तर आता आलं पण घालूया आपण थोडंसं, अगदी थोडंसंच आलं वापरायचं आहे। सर्व मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। गॅसवर पॅन तापलेला आहे आणि आपले मिश्रणही तयार आहे। तर बनवूयात धिरडी।
धिरडी बनवण्याआधी पॅनमध्ये अगदी अर्धा चमचा तेल घालायचं आणि हे पसरवून घ्यायचं. तुम्हाला जर बिना तेलाची ही धिरडी बनवायची असतील तर अगदी तेल न घालतासुद्धा नॉनस्टिक भांड्यावर तुम्ही ही बनवू शकता. एकदा पॅन तापला की गॅसची फ्लेम मध्यम करायची, म्हणजे आतपर्यंत खरपूस भाजल्या जातील. तर अशी धिरडी बनवून घेऊयात आपण. मुलांनासुद्धा खूप आवडतात ही धिरडी. धिरडं घालून झालं की याच्यावर झाकण ठेवायचं आणि मध्यम गॅसवर अर्धा ते 1 मिनिट एक बाजू छान खरपूस भाजून घ्यायची. आता दुसरी बाजूसुद्धा भाजून घेऊया. साबुदाणा न भिजवताही अगदी जाळीदार अशी धिरडी बनलेली आहेत. 10 ते 15 मिनटं लागतात त्याला बनवायला, त्याहीपेक्षा कमी वेळ लागतो. एकदम जाळीदार, चवीला अप्रतिम खमंग असे हे धिरडे बनतात. आणि उपवासाला बऱ्याचदा आपण साबुदाण्याची खिचडी करतो, तर सारखी खिचडी खाऊनसुद्धा कंटाळा येतो. त्यापेक्षा थोडंसं वेगळं काहीतरी बनवायचं आहे. तर आपली धिरडी तयार आहेत. त्याच्यासोबत ही शेंगदाणा आणि ओल्या नारळाची चटणी एकदम अप्रतिम सुंदर लागते. बनवायला सोपी, पटकन बनणारी आणि चवीला खमंग अशी ही धिरड्याची रेसिपी आहे. नक्की बनवून बघा, तुम्हालासुद्धा नक्कीच आवडेल. धन्यवाद.